वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे आणि आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश. आणि त्याच्यातला हा जो इंग्लिश आहे तो आहे सेमी आणि मराठी मीडियमसाठीचा. तर त्याच्यामध्ये 2.3 जो आहे ऑल अबाउट द न्यूज, तर ह्या लेसनचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर या व्हिडिओमध्ये त्याचा जो एक्सरसाइज आहे म्हणजे क्वेश्चन आन्सर जे सगळे आहेत, तर ते सगळे क्वेश्चन आन्सर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो पहिला क्वेश्चन आहे तो वॉर्मअप क्वेश्चन आहे. स्टार्टिंगला जे क्वेश्चन असतात त्याला आपण वॉर्मअप क्वेश्चन म्हणतो. तर त्याच्यामध्ये पहिला आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन न्यूज अँड rumor. तर न्यूज आणि rumor म्हणजे अफवा, बातमी आणि अफवा याच्यामध्ये काय फरक आहे? तर त्याचा आन्सर असं लिहायचं, डिफरन्स बिटवीन न्यूज अँड rumor आर न्यूज इज व्हेरीफाईड. न्यूज काय असतात? व्हेरीफाय केलेले असतात. जे तुम्ही टीव्हीवर वगैरे बघितलं असतील किंवा तुम्ही न्यूजपेपर घरी बघत असाल, तर त्याला एक रिपोर्टर असतो, तर तो चेक करतो ती न्यूज खरी आहे की नाही. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन रिपोर्टेड बाय रिलायबल सोर्सेस. जी खरी-खुरी माहिती आहे ती त्याचं रिपोर्टिंग होतं, म्हणजे ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. वेअर ॲज rumor इज अनव्हेरिफाईड इन्फॉर्मेशन ऑर गॉसिप स्प्रेड बाय द वर्ड ऑफ माउथ दॅट मे ऑर मे नॉट बी ट्रू. rumor म्हणजे अफवा जी असते ती, म्हणजे एकाला कळालं तर दुसरा लगेच ते दुसऱ्याला सांगतो आणि तो काही कन्फर्म करत नाही आणि हळूहळू ती सगळ्यांच्यामध्ये बातमी पसरते, म्हणजे अफवा पसरते. तर त्याच्यात ती व्हेरिफाईड असत नाही. कुठेतरी इंटरनेटवर काहीतरी व्हायरल झालं किंवा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी सांगितलं, तर असं ते पसरलेली असते. पण न्यूज मात्र कशी असते? व्हेरिफाईड असते. फॅक्च्युअल म्हणजे खरोखर घडलेली घटना जी आहे ती त्यातनं माहिती मिळवलेली असते. दुसरं आहे, व्हॉट आर द डिफरंट वे टू डिसेमिनेट द इन्फॉर्मेशन. तर खरी-खुरी किंवा इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी कुठले-कुठले वेज आहेत? न्यूजपेपर, टेलिव्हिजन, रेडिओ, वेबसाईट और इंटरनेट, सोशल मीडिया, वर्ड ऑफ माउथ. तर याद्वारे आपण काय करू शकतो? डिफरंट वेनं जे इन्फॉर्मेशन आहे ती मिळवू शकतो. हॅव यू एव्हर रीड एनी न्यूजपेपर? तुम्ही कुठला न्यूजपेपर रीड केलाय का? व्हॉट आर द डिफरंट टाइप ऑफ न्यूज कव्हर्ड इन इट? तर त्याचा तुम्ही पहिल्यांदा आन्सर काय लिहायला पाहिजे? येस. येस लिहायला पाहिजे. येस, आय हॅव रीड न्यूजपेपर. पुढारी, लोकसत्ता असं लिहा. जे काही असेल ते तुम्हाला, जे तुम्ही न्यूजपेपर ऐकताय बघताय तो. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ न्यूज कव्हर्ड इन इट? तर त्याच्यामध्ये कुठल्या असतात? न्यूज अँड टाइप ऑफ न्यूज इन्क्लुडेड लोकल. लोकल म्हणजे तिथली स्थानिक जे आहे, नॅशनल, इंटरनॅशनल, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट, बिझनेस अँड एज्युकेशनल न्यूज. फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक ॲड काय करायला पाहिजे याच्या आन्सरमध्ये? येस, आय हॅव रीड द न्यूजपेपर किंवा आय रीड द न्यूजपेपर. मग त्याचं नेम जर दिलं तरी चालेल पुढं, आणि मग हे सगळं त्याच्यात इन्क्लूड केलं तरी चालेल. नाव क्वेश्चन सी जो आहे, बी काय आहे? रीड द लेसन. लेसन आपण बघितलाय मागच्या वेळी, तो सगळा समजावून घेतलाय. फाइंड द फॉलोइंग फ्रॉम द न्यूज आयटम्स. हेडलाईन्स, दिलेली आपल्याला जी न्यूज आहे त्याचं हेडलाईन, डेट आणि प्लेस ऑफ रिपोर्टिंग, तर ते फाइंड आउट करायचं. तर हेडलाईन काय आहे? कन्या शाळा सेलिब्रेशन, महाराष्ट्र दिन. डेट आहे 1 मे. प्लेस ऑफ रिपोर्टिंग, कुठल्या ठिकाणी केलं रिपोर्टिंग? चाळीसगाव. किंवा कुठं घडलंय ते, ती घटना किंवा ती सगळी न्यूज कुठली आहे? चाळीसगाव मधली आहे. त्याच्यानंतर रीड अँड डिस्कस विथ युअर पार्टनर. ऍक्च्युली हे तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे. म्हणजे पार्टनरशी डिस्कस म्हणजे फ्रेंडशी तर डिस्कस करायचंच आहे, पण मेनली की तुम्ही नोटबुकमध्ये पण ते लिहायचं आहे. सो हू ऑर्गनाइज द प्रोग्राम? कन्याशाळा चाळीसगाव यांनी तो ऑर्गनाइज केलाय. वेअर डीड द प्रोग्राम टेक प्लेस? ॲट कन्याशाळा चाळीसगाव. व्हॉट डीड स्टुडंट्स डू ड्युरिंग द सेलिब्रेशन? ह्या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये स्टुडंट काय करत होते? दे सॅंग द महाराष्ट्र राज्यगीत, प्रेझेंटेड शॉर्ट स्पीचेस अँड पोएम्स. तर त्यांनी काय केलं होतं? महाराष्ट्र राज्यगीत जे आहे ते म्हणून दाखवलं. प्रेझेंटेड शॉर्ट स्पीचेस अँड पोएम्स, महाराष्ट्र दिनाच्या बद्दलचे जे भाषणं आहेत, कविता आहेत ते केलं. ड्रेस्ड इन ट्रॅडिशनल महाराष्ट्र अटायर, तर महाराष्ट्राचा जो पोशाख आहे वेगवेगळे, तर ते त्यांनी त्या दिवशी ती सगळी ड्रेफरी होती त्यांची. अँड टूक प्लेज, आणि त्यांनी शपथ घेतली की या महाराष्ट्राबद्दल आपण अभिमान बाळगूया आणि त्याला प्रगतीपथावर नेऊया, त्याची डेव्हलपमेंट करण्यामध्ये आपण सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करूया, असं त्यांनी काय केलं? त्याच्यामध्ये प्लेज पण घेतलेली. नाव रिअरेंज अँड रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन अ करेक्ट सिक्वेन्स. जशा घटना घडलेत, कारण न्यूजमध्ये काय असतं? कुठलंही न्यूज रिपोर्टिंग, पहिला इन्सिडेंट असतो, त्यानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा, मग एंड जो असतो तो. तर त्याप्रमाणे रिअरेंज करायचं. तर रिअरेंजमेंट बघा, महाराष्ट्र दिन वॉज सेलिब्रेटेड, टीचर एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द डे, लर्नर प्रेझेंटेड स्पीचेस अँड पोएम्स, द प्रिन्सिपल ॲड्रेस द
लर्नर्स अँड लर्नर्स टूक द प्लेज. ओके, तर ह्या सिक्वेन्सनं काय करायचं, त्याची अरेंजमेंट करायची. त्याच्यानंतर पुढे आहे थिंक अँड आन्सर. थोडं विचार करा आणि त्याचं उत्तर द्या. व्हाय डू यू थिंक द हेडलाईन इज रिटन इन द बोल्ड लेटर्स? तुम्हाला असं का वाटतं की बाकी सगळा पार्ट तर रेग्युलर आहे, पण जी हेडलाईन आहे ती बोल्ड लेटरमध्ये लिहिलेली आहे, थोडीशी डार्क लेटरमध्ये लिहिलेली आहे. तर का केलेलं आहे तसं? व्हाय द हेडलाईन इज इन बोल्ड लेटर्स? तर त्याचं आन्सर तुम्ही इथून इथंपर्यंत नोटबुकमध्ये लिहिलं तरी चालेल. टू grab the reader's attention immediately and highlight the main topic of news article. जो वाचणारा आहे त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी लगेचच लक्ष वेधून इमिडिएटली म्हणजे काय, लगेचच असं बघितलं त्याचं लक्ष त्या न्यूजकडे जायला पाहिजे. अँड हायलाइट द मेन टॉपिक ऑफ द आर्टिकल. टायटल वाचलं तरी नेमकं त्याच्यामध्ये काय असेल ते तुम्हाला त्याच्यातून कळून जातं. त्यामुळे म्हणून ते बोल्ड लेटरमध्ये लिहिलेलं आहे. नाव फाइंड अँड कम्प्लीट द फॉलोइंग फ्रॉम द न्यूज. तर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, प्रॉपर नाऊन, ॲक्शन वर्ड्स, ॲडजेक्टिव्स हे करायचं. तर प्रॉपर नाऊन कुठले कुठले आहेत? कन्याशाळा, चाळीसगाव, मे, महाराष्ट्र दिन, वेनसडे, देन मिसेस पाटील. ओके, द नेक्स्ट ॲक्शन वर्ड्स म्हणजे त्याला आपण वर्ब सुद्धा म्हणतो. सेलिब्रेटेड, सॅंग, एक्सप्लेन्ड, प्रेझेंटेड, गायडेड, एनकरेज्ड, ॲड्रेस्ड, मोटिवेटेड, कन्क्लुडेड, वर्क. नाव ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हमध्ये कुठले कुठले आहेत? ॲक्टिव्ह, शॉर्ट, ट्रॅडिशनल, कलरफुल, लिवली, सिन्सिअर, रिच, रिस्पॉन्सिबल, मिनिंगफुल, इन्स्पायरिंग. ॲडजेक्टिव्ह विशेषण आहेत ती. त्याच्यानंतर पुढे रीड अँड अंडरस्टँड द फॉर्मॅट ऑफ न्यूज. राईट द न्यूज अबाउट सेलिब्रेशन ऑफ क्रांती दिन. तर क्रांती दिन सेलिब्रेशनची न्यूज तयार करायची. तर ती कशी करायची? तर हेडलाईन, आता हेडलाईनमध्ये ABC स्कूल्स, मग तुम्ही तुमच्या स्कूलचं नाव तिथे टाकू शकता. सेलिब्रेटेड क्रांती दिन विथ पॅट्रिओटिक फेअरवेल. ओके, तर डेडलाईन त्याची कुठली आहे? मुंबई 9 ऑगस्ट. लीड पॅरेग्राफ, आता असं लिहू नका तुम्ही दरवेळी. तर फर्स्ट पॅरेग्राफ, मग कंटिन्यू पॅरेग्राफ वगैरे. ते फक्त कुठल्या पॅरेग्राफमध्ये पहिला पॅरेग्राफ कुठला असला पाहिजे तेवढंच ते लिहा. ABC स्कूल मुंबई हे सगळं त्याच्यामध्ये लिहा. इथे तुम्हाला समोर दिसतंय कंटिन्यू इन पॅरेग्राफ. ओके, जो प्रोग्राम पुढे काय होतं, कंटिन्यू होतं, तो पॅरेग्राफ हा दुसरा आहे. तसं काही मेन्शन करू नका, फक्त पॅरेग्राफ सेपरेट करा किंवा मेन्शन केलं तरी चालेल. तर हा त्याच्यामध्ये पॅरेग्राफ लिहा. आणि लास्ट आहे कन्क्लुडिंग म्हणजे एंडिंग, समारोप म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर त्याचा हा पॅरेग्राफ आहे. तर हा तुम्ही काय करू शकता, त्याच्यात मेन्शन करू शकता. तर हे जे न्यूज रिपोर्टिंग आहे तर हे तुमच्या समोर आहे. ते तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित तिथे लिहू शकता. ओके, चांगल्या प्रकारे नोट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याची एक आयडिया आहे ती येईल. तिन्ही पॅरेग्राफ मी तुम्हाला दिलेले आहेत. हेडलाईन सुद्धा सुरुवातीला प्रोव्हाइड केलेली आहे. तर इथे हा जो क्वेश्चन आन्सरचा पार्ट आहे तो आपला कंप्लीट होतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट लेसनचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुमच्याशी शेअर करेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. ओके, थँक्यू.